हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर चला आज खूप बोलून व्हिडिओ काढते. इतक्या दिवस स्वयंपाक करताना बोलायचे किंवा काय तुम्हाला रुटीन दाखवत होते. तर आता लवकरच ऑफिसला जॉईन करायचं आहे. जे मी ऑनलाईन वर्क घरी बसून करत आहे. तर आता माझ्याकडे टाईम आहे, भरपूर टाईम आहे, म्हणून मग मी घरी न थांबता मी ऑफिसला जाऊन पण वर्क करणार आहे माझं जे आहे ते. आणि आता म्हणून मम्मीकडे चाललेले आहे, कारण की म्हणलं परत ऑफिसला जॉईन झाले तर मग मला काही जाता येणार नाही आहे. म्हणून मग म्हणलं तिकडं पण 2 दिवस जाऊन राहून यावं. बरेच दिवस झाले गेले पण नाही आहे, म्हणून आता जाणार आहे. तर काहींचे भरपूर सारे प्रश्न आहेत की नाही का तू फसवती वगैरे. काहींचे नाहीत, एका बाईचंच आहे. तिला आता मला ताई पण मी नाही बोलू शकत, कारण की काही गोष्टी मर्यादा असतात बोलण्याच्या आणि काय करण्याच्या. तर त्यांनी मर्यादा सोडलेली आहे. जर पुढच्यानी मर्यादा सोडली तर आपण पण सोडलीच पाहिजे. आणि मी खरं तर बोलन की नाही का, आपण स्वतःचे मालक आहेत. आपलं कोण हे नाही आहे की आपण प्रत्येकाला उत्तर द्यायचं किंवा काय द्यायचं. तर काय काय वेळेस असं येतं की आपण गप्प बसलो ना तर आपला फायदा घेतला जातो. म्हणून जिथं बोलायचं आहे ना तर तिथं नक्कीच बोललं पाहिजे. आणि बोलायचा तो आपला अधिकार आहे. का पण एखाद्याचं ऐकून घ्यायचं. तर आता मी तिचं आहे ना तो स्क्रीनशॉट, तिने मला इन्स्टाला ती कमेंट्स केलेले आहे आणि तो स्क्रीनशॉट मी आता तुम्हाला इथं लावणार आहे. मी थंबनेल म्हणूनच लावणार आहे आणि टाकणार आहे आणि तिचं नावासहित टाकणार आहे. कारण का ती मला काय बोलते, तू लोकांना फसवते, तू लोकांना फसून तू पैसे कमवते आणि त्यांचा तळतळाट, त्यांचा शिव्याश्राप तुला लागन म्हणून. तर मला का लागन, कारण की मला माहिती आहे मी लोकांना फसवत आहे किंवा नाही म्हणून मला माहिती आहे. तुला मी किती वेळा फसवलं हे मला तू सांग. तिला मी त्या दिवशी नंबर पण दिला. ती एवढी बोलत होती ना तर तिला मी नंबर पण दिला. जो मी बिझनेस करत आहे ना, जरी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितलं ना तरी तुम्हाला गोष्टी क्लिअर होणार नाही आहे ते, की बाबा तुम्ही लगेच बोलता की मग असं कसं काय, मग तसं कसं काय. म्हणून तुम्ही डायरेक्ट माझा कॉन्टॅक्ट घ्या आणि मला डायरेक्ट कॉल करा. मी तुम्हाला कॉलवर सगळी माहिती देणारच आहे. म्हणून बोलते ना की मला कॉल करा, मला कॉल करा, मी देते तुम्हाला माहिती म्हणून. तर तिला मी त्या दिवशी नंबर पण दिला होता, तर ती तरी पण मेसेज करते आणि मी रिप्लाय देत नाही आहे. ह्याचा अर्थ असं नाही आहे की तू मला काही पण बोलशील म्हणून. हे तर मी कोणाला फसवत नाही आहे. जे पण आहे आणि मला फसवायचंच असतं ना तर मी असं सोशल मीडियावर व्हायरल नसतं केलं, गुपचूप जाऊन फसवलं असतं आणि कुठंतरी निघून गेले असते. मी असं धडाधड सोशल मीडियावर बोलले नसते. मला माझे कोणालाच फसवून घ्यायचं नाही आहे किंवा फसवायचं पण नाही. कारण का मी फसून 8 दिवस खुश राहीन. मला कायमस्वरूपी हा बिझनेस करायचा आहे आणि कायमस्वरूपी मला हे करायचं आहे. मला नाही शॉर्ट टर्ममध्ये करायचं, लॉंग टर्ममध्ये करायचं आहे. मला मी लोकांना फसवणार नाही आहे. जर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नसेल ना तर आपण एखाद्याबद्दल बोलावं पण नाही. आपल्याला जर सगळं माहिती असेल ना तरच बोलावा. नाही तर ते डोक्यावरूनच गेलं. मला तर रात्रभर ते डोक्यामध्ये हे, मी रात्रीच रिप्लाय देणार होते पण म्हणलं की नाही. त्या दिवशी पण तिने कमेंट्स केल्या, मी डिलीट करून टाकलं की नको आपल्याला, आपल्या असं निगेटिव्ह गोष्टी नकोच आहे आपल्यापाशी. आणि कोण आपल्याला निगेटिव्ह बोलते ना ते सुद्धा लोक नको आहेत. आणि तुम्हाला इतके दिवस दिसत असेल की प्रीती गप्प बसतीये म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही काही पण बोलता. बोलण्याची पण एक पद्धत असते. कोणाच्याही पण शिव्याश्रापणे जर एखाद्याचं वाटोळं होत असताना तर सगळ्यांचं आतापर्यंत, कारण का माणसाच्यात ही वृत्ती आहे, जर एखादा वर चालला असला ना तर त्याला कसं खाली खेचायचं ना हे माणसामध्ये आहे. तर कोणच पुढं नसतं गेलं. मी खूप पेशन्स ठेवले होते की नाही बोलायचं नाही बोलायचं म्हणून. माझं एवढं म्हणजे हे झालं बाबा, माझे मी एवढं हे करते आणि असे हे करताय का तुम्ही. मी तिला नंबर दिला होता. तिने फक्त आता कमेंट्स करावं आणि बोलावं की तू नंबर दिला नव्हता म्हणून. आणि असं पण त्याच्याकडे नंबर. आणि थांबा थोड्याच दिवसात मी यूट्यूबवर पण माझा नंबर शेअर करणार आहे, जो मी बिझनेससाठीच वापरते आणि बिझनेससाठीच आहे. कोणत्याही गोष्टीत पेशन्स असतात आणि कोणतीही गोष्ट आपल्याला करायची म्हणलं त्याच्या हार्डवर्किंग असतं म्हणजे असतंच. असं कोणतीही गोष्ट तुम्हाला की सहज भेटणार आहे म्हणून.
जर सहज भेटत असते तर कोणी तर गरीब राहिलंच नसतं, प्रत्येकजण श्रीमंत झालं असतं, कोण पैशासाठी लढलंच नसतं की एखादी गोष्ट आपण ज्याच्यामध्ये जाईन त्याच्यामध्ये आपल्याला लगेच सक्सेस भेटले. मला उलट स्वतःवर अभिमान आहे की मी काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवते, ते पण चांगलेच पोहोचवते. म्हणून कोणाचाच अंत पाहायला जाऊ नका. माझी पहिल्यापासून हीच सवय आहे, मी जोपर्यंत मला सहन होते तोपर्यंत मी सहन करते, पण एकदा सहनशीलतेच्या बाहेर गेले ना मग आर ते पार. मला या गोष्टीवर रिॲक्ट व्हायचंच नव्हतं, पण ती माझ्या डोक्यातून जाईनाच. एखादी गोष्ट आपण ही करायला इग्नोर करायला सुरुवात करतो ना, की कुठपर्यंत आपण इग्नोर करू. आणि तिने सांगा फक्त तिला किती लाखाला फसवले मी, की किती करोडाला फसवले. इथं फसवायचा धंदा नाहीच आहे. तुम्हाला दिसणच पुढं पुढं ज्या माझ्या गोष्टी असतील ना त्या दिसणारच आहे. आणि मी प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते, लहान मोठी. म्हणलं हे का नाही, ह्याच्यातून मी जे अचीव करेन ते का नाही तुमच्याबरोबर शेअर करणार, 100 नाही 1000% करणार. म्हणून कोणत्याच लेडीजचा नाही, जेंट्सचा नाही, कोणत्याच व्यक्ती हा माणसाचा कोणत्याच व्यक्तीचा अंत पाहू नये कुणीच. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लढत असतो. मी एवढी म्हणजे नाही का हे झालं बाबा, म्हणजे आणि खरंच एखाद्या म्हणजे नाही का असं माणूस याच्यातून जात असतं ना, आपण नाही का सगळं सोडलंय आणि आपल्यासाठी आपण नाही का जगतोय किंवा आपण आपल्यासाठी लढतोय की बाबा मला काहीतरी करायचं, मला माझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि ते मला पूर्ण करायचे ते. तर अशा काही लोकांमुळे ना थोडंसं डिस्टर्ब होतं, पण हे खरं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, माझी चूक झाली आहे, पण म्हणलं उत्तर दिल्याशिवाय पण गप्प नाही बसायचं. कारण का आपण गप्प बसतो ना तिथं आपली कमजोरी समजली जाते. आणि मी कोणत्याच गोष्टीमध्ये कमजोर नाही, कोणत्या म्हणजे कोणत्याच नाही. कमजोर असते ना तेवढ्या गोष्टी केल्याच नसत्या. फक्त हिंमत ठेवलेली नाही, हिंमतीने आहे ना अजून काय करायचंय, खूप काय करायचंय. आता फक्त बोलून नाही दाखवायचं, आता फक्त ॲक्शन घ्यायची आणि करून दाखवायचे. आणि मला हे तुझ्या कमेंट्समुळे रडायला पण नाही आलेलं, म्हणजे वेगळंच कारण आहे की बाबा आता तरी कुठंतरी माझी मेहनत मला म्हणजे नाही का दिसायला लागलेली आहे. मी कुठंतरी एक पाऊल पुढे चाललेली. आणि अजून खूप काय करायचं, खूप काय. जेव्हा मरण ना माणूस तेव्हा तर शांतच पडणार आहे, ना हलणार आहे, ना डुलणार आहे. कुणी रडलं काय केलं तरी उठून नाही बसणार आहे. म्हणजे जिवंत माणसानीच का मरून पडायचं. म्हणून काय काय ना माझ्या रोजचं काय ना काय माझा प्रयत्न चालू असतो, म्हणजे असतोच. मग मेलं तर जिवंत मध्ये फरक काय. जर आपण जिवंतपणेच काय प्रयत्न नाही करायचे आणि काय हालचाली नाही करायच्या, मग जी गोष्ट असेल त्याच्यासमोर धडधड समोर जाते. म्हणजे असेल ते करायला मी तयार आहे. तर माझी बारीक मोठी काही असते स्वप्न ते फक्त पूर्ण करायचे ते. आणि अशा लोकांना काय ना उत्तर द्यावंच लागतं. आणि ती बाई ती स्वतः बाई आहे आणि ती बाईला एक असे कमेंट्स करते. आणि अजून पण माझा नंबर आहे ना, तो आता मी पोस्टर तर टाकणारच आहे, त्याच्यावर पण माझा स्वतःचा अवेलेबल नंबर असतो. आणि मी तुला स्वतःला पण शेअर नंबर केला होता. तर तुम्हाला कमेंट्स नव्हती करायची, तुम्हाला आहे ना फोन करायचं होतं आणि मला बोलायचं होतं की तुला शाप सराप लागन आणि तू एवढ्या लोकांना फसवून पैसे कमवते. फसून पैसे कमवत असते ना तिथं बसले नसते, आता कुठंतरी वेगळ्या ठिकाणी असते.
मला पैसे फसून नाही कमवायचे, कष्टानेच कमवायचे ते, आणि कष्टानेच कमवून आणि कष्टानेच पुढे जाईल. आणि कोणत्याही आणि काही प्रीती करायला तयार आहे, काहीही. आणि केलेले तिथून मागच्या गोष्टी पण खूप केलेल्या आहेत. कसलंही कष्ट तयार करण्यात आहे माझ्यात ताकद, कसलंही. रानातलं म्हणा, कसलंही म्हणा, कसलंही. असं कोणतंच नाही की मी ते करू शकत नाही म्हणून. हे फक्त हिंमत पाहिजे करण्यासाठी. बघितले असते ना तुम्ही, माझे व्हिडिओ बघितलेलेच आहेत. मी काही करू शकते. आता घरात बसून करते म्हणजे असं नाही की लोकांना फसवते म्हणून. आता मला जास्त काय बोलायचं नाहीये. बघू, तुम्हाला नंबर दिलेला आहे, तुम्हाला फोन करून बोलू शकते अजून काय बोलायचं असेल तर. मग मी अजून फोनवर छान प्रकारे उत्तर देईन किंवा छान प्रकारे तुला इन्फॉर्मेशन देईन. हे पण मी मेसेज केला होता की तुला छान प्रकारे मी इन्फॉर्मेशन देईन. तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे ना तर चांगल्या प्रकारे देईन. पण तुम्ही कॉल नाही केला, तुम्ही तशी कमेंट्स केली. तर चला, किती खेचणारे असले ना तरी खेचणाऱ्यांना नाही खेचून देणार. मी माझे प्रयत्न चालू ठेवणार आणि पुढे जाणार. बाय बाय.